परवावर आलेल्या निकालाची आता नेत्यांसहित समर्थकांच्या मनातही धाकधूक वाढली। मात्र नेत्यांची धाकधूक फक्त निकालापुरती मर्यादित नसेल तर त्यानंतरचे 48 तास सुद्धा धडकी भरवणारे ठरू शकतात। याचं कारण म्हणजे बहुमताचा आकडा जर अस्पष्ट आला तर सत्तेचा दावा आणि सरकारमध्ये स्थापनेसाठी कोणत्याही पक्षाकडे फक्त 48 तासांचा अवधी आहे। पाहूया हा एक रिपोर्ट। महाराष्ट्राचा निकाल काय असेल याकडे सारा देश डोळे लावून बसलाय। दुसऱ्या बाजूला विविध सर्वेमधले आकडे अटीतटींचा अंदाज वर्तवतात आणि अशातच 23 तारखेला निकाल लागल्यानंतरच्या अवघ्या 48 तासातच सरकार स्थापनेचा सोपस्कार पार पाडण्याचं आव्हान आहे। नाहीतर पुन्हा 2019 प्रमाणेच यंदाही महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागण्याचा अंदाज वर्तवला जातोय। महाविकास आघाडी किंवा महायुती दोघांनाही या ठिकाणी स्पष्ट बहुमत जर नाही आलं तर अपक्षांच्या मदतीने सरकार स्थापनेचा दावा करू शकतो। कुणाचंही सरकार आलं तरी ते स्थिर सरकार राहील याची खात्री देता येत नाही, कारण एकतर बहुमतामध्ये असलं तर स्थिर सरकार असू शकेल, अल्पमतात असलं तर मग बार्गेनिंग पॉवर वाढते अपक्षांची वगैरे। TV9 मराठी रिपोर्टरच्या अंदाजानुसार महायुती 129 ते 139, महाविकास आघाडी 136 ते 145 तर इतर 13 ते 23 जागी विजयी ठरू शकतात। लोकशाही रुद्राचा अंदाज सांगतोय की महायुती 128 ते 146, महाविकास आघाडी 125 ते 140 आणि इतरांना 18 ते 23 जागा मिळतील। दैनिक भास्कर समूहाचा अंदाज सांगतोय की महायुती 125 ते 140, महाविकास आघाडी 135 ते 150 आणि इतरांच्या वाट्याला 20 ते 25 जागा जातील। झी न्यूज ICPLच्या भाकितानुसार महायुती 129 ते 159, महाविकास आघाडी 124 ते 156 आणि इतरांना 0 ते 10 जागा दिल्या गेलेल्या आहेत। पी मार्कच्या सर्व्हेनुसार महायुती 137 ते 157, महाविकास आघाडी 126 ते 146 आणि इतरांना 2 ते 8 जागा मिळू शकतात। कुठलीही त्याच्याबद्दलची क्रायटेरिया दिलेला नाहीये, त्यामुळे हा पूर्णपणे गव्हर्नरचा अधिकार राहतो। परंतु तिथेच मी आपल्याला सांगितलं की प्रथा परंपरा निर्माण व्हायला पाहिजे, ज्या झालेल्या आहेत म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये झालेल्या आहेत त्या यांनी फॉलो करायला पाहिजेत, पण तसं बंधन त्यांच्यावर नाहीये। उद्या राज्यपालांनी समजा सगळ्यात मोठी पार्टी म्हणून भाजपला बोलवलं तर ते बोलवू शकतात, तसं त्यांनी बोलवू नये। ज्यांना बहुमत आहे अशाच गटाच्या प्रमुख म्हणजे नेत्याला बोलवावं अशी प्रथा परंपरा पडतीये भारतात, तर चांगल्या प्रथा परंपरा आपण पाळायला पाहिजेत। जेव्हा एकनाथ शिंदेंनी महाविकास आघाडीतून बाहेर पडून महायुतीचं सरकार बनवलं तेव्हा गुवाहाटीचा दौरा देशभर गाजला होता। मात्र यंदा तशी परिस्थिती येणार नाही। जर आलीच तर आम्ही गुवाहाटीऐवजी दुसरा प्रदेश निवडू असं मिश्किल विधान शिंदे गटाचे संजय शिरसाट यांनी केलंय। आम्हाला गुवाहाटी पार्ट 2 करायची आवश्यकता नाही। आम्ही आता दुसरा एखादा प्रदेश पाहू, त्याची चिंता तुम्ही करू नका। भारत भ्रमण आम्हाला करायची हौस आहे, आमचा देश आहे, आम्ही कुठं जाऊ कुठं राहू याची चिंता करण्यापेक्षा माहितीच सत्ता येईल याचा त्याला आम्ही प्राधान्याने पाहतो। 23 तारखेला निकालानंतर पुढच्या 48 तासातच बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान असणार आहे। सत्तेची गणितं जर अपक्षांच्या हाती गेली तर मात्र पुन्हा हॉटेल पॉलिटिक्स रंगणार यात तीळ मात्र शंका नाहीये। आत्तापासूनच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठकांमधून रणनीती सुरू झाल्याची माहिती मिळते। आतापर्यंतच्या विविध सर्वेंमधून महाराष्ट्राचे आकडे अटीतटीचे लागण्याचं चित्र आहे। युती आघाडीच्या आकड्यांऐवजी सिंगल लार्जर पार्टी म्हणजे सर्वात मोठा पक्ष म्हणून बहुमतासाठी निमंत्रण देण्याचा अधिकार राज्यपालांना आहे। कौल अस्पष्ट असल्यास राज्यपाल पहिल्यांदा सत्ता स्थापनेचं निमंत्रण कुणाला देतात ते पाहणं महत्त्वाचं असेल। 26 नोव्हेंबरला रात्री 12 पर्यंत सरकार स्थापन न झाल्यास 12 नंतर पुन्हा महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू शकते। बहुमतासाठी आधी कोण दावा करतंय, राज्यपाल आधी कुणाला बहुमत सिद्ध करण्याचं निमंत्रण देतात, ते दोन्ही मुद्दे कळीचे ठरू शकतात। कारण 2017ला गोव्यात कुणालाही स्पष्ट बहुमत मिळालेलं नव्हतं। मात्र रात्रीतून भाजपनं जी सूत्र फिरवली त्यात काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरूनही त्यांना विरोधी बाकावर बसावं लागलं। सत्ता स्थापनेच्या या रणनीतीत भाजपचे अमित शहा आणि नितीन गडकरी आघाडीवर होते। गोव्यात एकूण 40 जागा आहेत, बहुमतासाठी 21 जागांची गरज लागते। 2017च्या निकालात काँग्रेसला 17, सहकारी गोवा फॉरवर्ड पार्टीला 3, भाजपला 13 आणि इतर 3 पक्षांना मिळून 7 जागा मिळाल्या होत्या। काँग्रेस सर्वात मोठा पक्ष ठरला पण बहुमतापासून 4 जागा दूर राहिली। आपलं सरकार बनतं या भ्रमात काँग्रेसनं चिंतन बैठकांवर लक्ष केंद्रित केलं, पण दुसरीकडे भाजपनं सर्व छोट्या पक्षांना सोबत घेत दुसऱ्याच दिवशी सरकारही स्थापन करून टाकलं।
त्यामुळे महाराष्ट्रात जर सर्वे खरे ठरले तर इथंही अपक्ष आणि इतर छोट्या पक्षांचा भाव वधारणार आहे. नेत्यांना फक्त निकालाचेच नव्हे तर निकालानंतरचे 2 दिवसही धडकी भरवू शकतात. त्यासाठी आमदार पळवापळवी होऊ नये म्हणून आत्तापासूनच हॉटेल बुकिंगची तयारी सुरू झालेली आहे. 2019 प्रमाणे पुन्हा एकदा सर्व राज्यांचे आमदार मुंबई मुक्कामी येण्याची शक्यता दाट आहे. आणि सत्तेचा आकडा जर फसला तर आमदारांचा मुंबई मुक्काम निकालानंतरचे काही दिवस वाढण्याची चिन्ह आहेत. या साऱ्या शक्यतांना शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी केलेल्या विधानानं बळ मिळालंय. कारण महाविकास आघाडी असो वा महायुती, सरकार बनवताना बहुमताबरोबरच मुख्यमंत्रीपदी कोण हा कळीचा मुद्दा असणार आहे. 23 नोव्हेंबर 2019ची तारीख ही अख्ख्या महाराष्ट्राला झोपेतून खळखळून जाग करणारी होती. कारण याच दिवशी महाविकास आघाडीचा प्रयोगाचा ठेंगा दाखवत अजित पवार फडणवीसांनी पहाटेचा शपथविधी केला होता. यंदा त्याच 23 नोव्हेंबरला महाराष्ट्राचा निकाल लागणार आहे. की समजा या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्रीपद दिलं गेलं नाहीच आणि सेकंडरी पदावरती तुम्हाला जर सत्तेत राहावं लागलं तर काय कराल? याचा निर्णय फक्त एकनाथ शिंदे साहेब घेऊ शकतील. शिंदे साहेब जो निर्णय घेईल तो आम्हाला सर्वांना मान्य राहील. मग तो जो निर्णय घेतील आणि ज्या दिशेनं जातील त्या दिशेनं तुम्हाला जावं लागेल. ते योग्य दिशेनेच जात असतात, आत्तापर्यंतचा आमचा अनुभव आहे. म्हणून त्यांच्या दिशेनुसारच आम्ही त्यांच्या मागे त्यांचं शर्ट पकडून आम्ही त्यांच्या मागे जाऊ. समजा ते उद्या शरद पवारांसोबत गेले तर मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील त्याच्याशी आम्ही बांधलेला आहोत. त्यांच्या मागेच आम्ही त्यांच्याबरोबर सोबतीनं राहू आणि मजबूतीने राहू एवढं तुम्हाला सांगितलं. ते कुठेही गेले तरी ते कुठेही गेले काय, त्यांनी घेतलेला निर्णय कसाही असला काय, आमचा विश्वास हा एकनाथ शिंदे साहेबावर आहे आणि तो कायम आहे. तर संजय शिरसाट यांनी हे मोठं विधान केलेलं आहे की एकनाथ शिंदे हे कोणत्याही दिशेने गेले, कुठेही गेले तर आम्ही त्यांचं शर्ट पकडून त्यांच्या पाठीमागे जाऊ. कॅमेरामन हर्षल निकमसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.